केलेलं आहे आणि ते काम सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता दादांकडे जी नियोजित काम आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात काम आहेत। आपल्याला काय झालंय, आपल्याला बघायची सवय लागली नाही किंवा आपल्याला नेमकं अडचण काय झाली की सरकार काय काय देत आहे हेही आपण कधी अभ्यास केलेला नाही। आता काय झालंय की महिला गरोदर राहिल्यापासून जर स्कीम काढल्या तर पोषण आहारापासून महिलांना पैसे मिळतात, त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर 6,000 रुपये मिळतात, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आता चालू झाली। त्याच्या अगोदर काय होतंय तर मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण मिळालं लागलेलं आहे। त्याच्यानंतर विमा अनुदान हे तर आपल्याला मिळते, त्याच्यानंतर आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाचे साहेबोनी 12,000 रुपये मिळतात। हे सगळं आपल्याला मिळालंय का? हे मिळतं कुणामुळं? ह्या शासनामुळेच मिळतंय की चालू सरकारमुळेच मिळते। आता काय लोकांचं असं ह्याच्यात म्हणणं आहे की त्यांच्या काय बापाच्या घरचं देतात का, असंही काय लोक विरोध करतात। होय बाबा, सरकार तुमच्याकडे 2.5 वर्ष होतं, तुम्ही बी तुमच्या बापाच्या घरचं देणार नव्हता, पण का दिलं नाही हे बी तुम्हाला सांगायला यावं लागेल की। मग हे शासन आपल्याला ह्या सगळ्या स्कीम जर सातत्यानं चालू ठेवायच्या असतील तर आपल्याला काय काय करावं लागेल, ह्या सरकारला निवडून आणावं लागेल। ही सरकार जर निवडून आलं तरच ह्या स्कीम आपल्या सातत्यानं चालू राहणार आहेत, नाहीतर मागच्या सरकारनं काय केलं, आपल्याला अनुभवावर बोलायचे की मागच्या सरकारनं त्याच्या अगोदर फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये चालू झालेल्या स्कीम सगळ्या बंद करून टाकल्या। ह्याच्यात तोटा कुणाचा आहे? आपला। आपल्याला राणादाराचा फायदा तोट्याचा अभ्यास करायचा नाही तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर आपल्या फायदा तोट्याचा अभ्यास करायचा आहे। आपल्याला वर कोण आहे, सक्षम माणूस असेल तर आपल्यापर्यंत ह्या स्कीम पोचविल, नाहीतर पोचवणार नाही। नेता कसा असावा, नेत्याचं चारित्र्य कसं असावं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आज आपले रामचंद्र मगर यांचा मुलगा अलिबाग जिल्ह्यात एसटी ड्रायव्हर होता, तर दादानी कमीत कमी आहेत का मामा आहेत का इथं, कमीत कमी 10 वेळेस दादानी तिथं संबंधित विभागाला फोन करून त्यांच्या मुलाचं बदलीचं काम आपल्याला इथं औसा डेपोला करून घेतलं। तसेच आपला माणिक मोरे मिस्त्री अक्षरशः त्याचं म्हणजे वाचतंय का नाही ही परिस्थिती होती। आपण अण्णा असतील, सतीश बापू असतील, तानाजी पाटील सगळ्यांनी विनंती करून त्याला आपण नेरूळच्या हॉस्पिटलला पाठविलं। आज माणिक मोरे आपल्या सगळ्याला म्हणजे काय बी केलं तर दादाशिवाय दुसरं काहीच बोलत नाही। जर आपण चुकीचं नेतृत्व निवडलं तर काय होतंय, हे उस्मानाबादची नगरपालिका बघा तुम्ही। दादा आम्हाला इथून सांजा चौकात जायला 10 मिनिट लागतात आणि सांजा चौकातून बार्शी नाक्यावर जायचं म्हणलं तर कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात। सर्वांना विनंती करतो की जर दादाकडे जायचं असलं तर आपल्या गावातून प्लस झालं पाहिजे। बाकीचं काय चाललंय ते दादा बघतील, काळेसाहेब बघतील, इतर कालव्यात काय चाललंय, सावळ्यात काय चाललंय आपल्याला बघायची गरज नाही। फक्त मी सर्वांना विनंती करतो, हात जोडून गावकऱ्यांना विनंती करतो की जर आपल्याला पुढे भविष्यात केंद्रात सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रात सरकार भाजपचंच येणार आहे, ह्याच्यात काही विषय नाही। राणादादा आमदार होणार आहेत का तर 1000% होणार आहेत। तुम्ही मान्य करा किंवा न करा, कालचा तुळजापूरचा महासागर बघितला नाही तुम्ही, कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोक कालच्या प्रचार रॅलीत होते। तर मी सर्वांना विनंती करतो की या रॅलीत या सहभागात दादाला निवडून आणण्यात आपण गावकरी मागे राहू नये ही सर्वांना विनंती।